नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण समांतर रेषा या प्रकरणामध्ये पाहिलं की दोन रेषांना जर एका छेदिकेने छेदले तर एकूण 8 कोन तयार होतात. आज आपण पुढच्या भागाकडे जात आहोत. आज आपण पाहणार आहोत समांतर रेषांचे गुणधर्म. आता या समांतर रेषांच्या गुणधर्मामध्ये काय सांगितलेलं आहे लक्ष द्या. गेल्या तासाला आपण पाहिले की दिलेल्या दोन रेषा समांतर असतील किंवा नसतील, त्यांची जर एक छेदिका असेल तर एकूण 8 कोन तयार होतात. ए बी सी डी हे 4 कोन ह्या बिंदूजवळ आणि ई एफ जी एच हे 4 कोन या दुसऱ्या बिंदूजवळ तयार होतात. आजच्या टॉपिक मध्ये एक बेसिक कंडिशन लक्षात घ्या की दिलेल्या दोन रेषा या समांतर असल्या पाहिजेत. जर रेषा L आणि रेषा M ह्या परस्परांना समांतर असतील आणि रेषा N ही त्यांची छेदिका असेल तरच हे गुणधर्म आपल्याला वापरता येतात. आता या गुणधर्मामध्ये काय सांगितलेलं पाहूया. पहिला गुणधर्म हा संगत कोनांच्या संदर्भामध्ये आहे. दुसरा गुणधर्म हा व्युत्क्रम कोन आणि तिसरा गुणधर्म हा आंतरकोनाशी संबंधित आहे. पहिला गुणधर्म आपण पाहूया. दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदले तर होणारे संगत कोन एकरूप असतात. पहिला गुणधर्म सर्वांनी लक्षात घ्या. दोन रेषा समांतर असतील तर ही झाली कंडिशन, ही अट आहे. दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदले तर होणारे संगत कोन एकरूप असतात. आता या आकृतीमध्ये रेषा L ही समांतर आहे रेषा M ला. रेषा L समांतर रेषा N व रेषा N ही त्यांची छेदिका आहे व N ही त्यांची छेदिका आहे. तर संगत कोन एकरूप असतात. आता या ठिकाणी संगत कोन कोणकोणते आहेत या आकृतीमध्ये गेल्या तासाला आपण पाहिलं की छेदिकेच्या एकाच अंगाचा असणारे परंतु एक आड एक म्हणजेच अँगल ए एकरूप अँगल ई. दुसरी जोडी अँगल डी एकरूप अँगल एच. आता छेदिकेच्या या बाजूच्या जोड्या घेऊया. अँगल बी एकरूप अँगल एफ आणि शेवटची जोडी अँगल सी एकरूप अँगल जी. म्हणजे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन हे एकरूप असतात. इंग्रजीमध्ये आपण संगत कोनाला म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. म्हणजेच त्यांची माप समान असतात. ज्या वेळेला दिलेले कोन एकरूप असतात त्यावेळेला त्यांची माप समान असतात. म्हणजे या ठिकाणी मी असं लिहू शकतो की मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल ई. अँगल ए कॉन्ग्रुअंट अँगल ई म्हणजेच मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल ई. माप समान असतील तरच अँगल हे कॉन्ग्रुअंट असतात. त्याचप्रमाणे इथे मेजर अँगल डी इज इक्वल टू मेजर अँगल एच. अँगल कॉन्ग्रुअंट आहे म्हणजे माप समान असतील. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी खालच्या कोनाच्या संदर्भामध्ये सुद्धा लिहू शकतो. पहिला गुणधर्म कळाला असेल की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं संगत कोन एकरूप. दुसरा गुणधर्म आहे दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदले तर होणारे व्युत्क्रम कोन सुद्धा एकरूप असतात. व्युत्क्रम कोन म्हणजेच अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुअंट. व्युत्क्रम कोन कसे ओळखायचे तर गेल्या तासाला मी तुम्हाला शिकवलं होतं की झेड आकारामध्ये कोन, झेड शेप या पद्धतीचे, म्हणजे अँगल सी अँड अँगल ई. अँगल सी इज कॉन्ग्रुअंट विथ अँगल ई. व्युत्क्रम कोन C is congruent with E and D is congruent with F. Angle D is congruent with angle F. हे आहेत व्युत्क्रम कोन, अल्टरनेट अँगल, झेड शेप. असा झेड घ्या किंवा असा झेड घ्या.
CME, DNF दे आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट, म्हणजे त्यांची माप सुद्धा समान असतात. या ठिकाणी सुद्धा आपण लिहू शकतो की अँगल सी, मेजर अँगल सी इज इक्वल टू मेजर अँगल ई. त्याचप्रमाणे या कोनाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण माप सारखी घेऊ शकतो. आणि तिसरा गुणधर्म आहे की दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदलं तर होणारे अंतरकोन पूरक असतात. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. अंतरकोन पूरक असतात म्हणजेच इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. अंतरकोन पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. आता या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं तर होणारे अंतरकोन इंटिरियर अँगल्स कोणकोणते आहेत? सी आणि एफ. त्यांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणजेच मेजर अँगल सी प्लस मेजर अँगल एफ इज इक्वल टू 180. आणि दुसरी जोडी आहे बी आणि ई, म्हणजेच मेजर अँगल डी प्लस मेजर अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. अशा रीतीने आपण हे तीन गुणधर्म या ठिकाणी शिकलेलो आहोत. We learn three properties. If two lines are parallel and line n is secant, then corresponding angles are congruent. Second property, alternate angles are also congruent. And third property, interior angles are supplementary, means sum of their measure is 180 degree. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी तीन प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. आता या तीन गुणधर्मांचा वापर करून सराव संच 2.1 मधील काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 यातली काही उदाहरणं या ठिकाणी पाहूया. सराव संच 2.1 त्यातलं पहिलं उदाहरण, दोन रेषा या ठिकाणी त्यांनी पॅरलल दिलेल्या आहेत आणि ही आहे त्यांची छेदिका. रेषांची नावं आहेत RP, दुसरी रेषा आहे MS. दोन्ही रेषांना छेदिका DK ही आहे त्यांची छेदिका DK. या DK ने त्यांना H आणि G मध्ये छेदलेला आहे आणि या दोन्ही रेषा समांतर आहेत. हे उदाहरणामध्ये दिलेलं आहे. काय दिलंय पहा, जर रेषा RP समांतर रेषा MS, या दोन रेषा समांतर आहे, ही बेसिक कंडिशन, बेसिक अट त्यांनी दिलेली आहे व रेषा DK ही छेदिका आहे, तर आपल्याला एकंदरीत चार कोनांची माप त्यांनी शोधायला सांगितलेली आहे. कोन RHD, you have to find angle RHD. त्यानंतर कोन PHG, तिसरा आहे कोन HGS आणि चौथा आहे कोन MGK. म्हणजे पहिला प्रश्न आहे, जर RP समांतर MS, RP is parallel to MS and DK is transversal, छेदिका आहे, तर ह्या चार कोनांची माप शोधा. आणि या ठिकाणी एका कोनाचं माप त्याने दिलेलं आहे 85 डिग्री. म्हणजे कोणत्या कोनाचं माप दिलेलं आहे, तर BHP किंवा PHB ह्या कोनाचा माप दिलेला आहे 85 आणि हे चार कोन आपल्याला शोधायचे आहेत. आतापर्यंत आपण जे गुणधर्म शिकलो त्या गुणधर्मांचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. पहिलं पाहूया आपण,
पहिलं फोकस करूया RHD वर. पहा कोण RHD, कुठे आला तो कोण पहा RHD. ह्या कोणाचं माप सर्वप्रथम आपल्याला शोधायचं आहे. गेल्या तासाला आपण पाहिलं की हे दोन कोण शेजारचे आहेत, त्यांच्यामध्ये एक भुजा सामायिक आहे आणि उरलेल्या भुजा या परस्परांचे विरुद्ध किरण आहे. म्हणजेच हे दोन कोण रेषीय जोडतील कोण आहे. अँगल DHP and angle DHR, both the angles are angles in a linear pair. रेषीय जोडतील कोण म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. मग पहिला गुणधर्म लिहूया. मेजर अँगल DHP प्लस मेजर अँगल शेजारचा DHR, जो आपल्याला शोधायचा आहे DHR किंवा RHD इज इक्वल टू 180 डिग्री. कारण कंसामध्ये लिहायचं रेषीय जोडीतील कोन, अँगल्स इन अ लिनियर पेअर. तर DHP हा कोन आपल्याला दिलेला आहे 85. RHD हा कोन आपल्याला शोधायचा आहे जसाच्या तसा. एका बाजूला आपण संख्या घेऊया, त्याला आपण पक्षांतर म्हणतो. ट्रान्सफर द टर्म, यू विल गेट अँगल RHD बरोबर 180 plus 85 will become minus 85. So angle RHD is equal to 95. 180 minus 85 is 95. आलेला कोणाचा माप आपण आकृतीमध्ये लिहूया. RHD हा आलेला आहे 95. तो आपण शोधला म्हणून त्याला आपण सर्कल केलं. तो कोण शोधलेला आहे त्याला सर्कल करूया, कारण ही किंमत वापरून कदाचित अजून पुढे एखादा विचारलेला घटक आपण शोधू शकतो. दुसरा पाहता अँगल PHG, त्याच्यावर फोकस करा. PHG कुठे येतो पहा. अँगल PHG हा कोण आपल्याला शोधायचा आहे. आता आपल्याला माहित आहे की हे दोन्ही कोण एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत, व्हर्टिकल अपोजिट. आणि व्हर्टिकल अपोजिट कोण हे कॉन्ग्रुएंट असतात, एकमेकांच्या विरुद्ध कोणांची मापे समान असतात. म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, PHG मेजर अँगल PHG हा कोण इज इक्वल टू अँगल DHR और RHD. मेजर अँगल RHD याचं कारण विरुद्ध कोण. आपल्याला माहिती आहे विरुद्ध कोण एकरूप असतात. त्यामुळे हा जर 95 असेल तर हा सुद्धा 95. If it is 95 degree, this angle will be 95 degree. Therefore, measure angle PHG is equal to 95 degree. अशा रीतीने आपण हे दोन कोन शोधलेले आहेत. आता तिसरा कोन आहे अँगल HGS. अँगल HGS हा कोण आपल्याला विचारलेला आहे. तर HGS हा या 85 चा म्हणजेच DHP चा संगत कोन आहे. करस्पॉन्डिंग अँगल. संगत कोन एकरूप असतात. आपण पाहिले की दोन समांतर रेषांना जर एकाच दिशेने छेदलं तर होणारे संगत कोन हे एकरूप असतात. मग 85 चा हा HGS हा संगत कोन आहे. त्यामुळे हा जर 85 असेल तर याचं माप सुद्धा 85. मग आपण त्या ठिकाणी लिहूया. तिसरा कोन मेजर अँगल HGS, or you can write like this also. Angle HGS is congruent with angle HGS is congruent with DHP. That is measure angle HGS is equal to measure angle DHP. HGS is equal to DHP because both are corresponding angle.
कंसामध्ये कारण लिहूया संगत कोन. आपल्याला माहिती आहे संगत कोन हे एकरूप असतात. पैकी BHP हे दिलेलं आहे, कोणाचं माप आहे 85. त्यामुळे हा जर 85 असेल तर विचारलेला मेजर अँगल HGS, therefore मेजर अँगल HGS is also 85 डिग्री. अशा रीतीने आपण तिसरा कोन शोधलेला आहे. आणि तो शेवटचा कोन, लास्ट अँगल यू हॅव टू फाइंड मेजर अँगल MGK. मेजर अँगल MGK. तत्पूर्वी आपण हा कोन शोधलेला आहे तो लिहून घेऊया इथे 85. जो शोधलेला आहे त्याला आपण सर्कल केलं. पुढे मेजर अँगल MGK, दिस अँगल दे आस्क यू हॅव टू फाइंड. आता जर पाहिलं तर हे दोन कोन एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत, म्हणजेच व्हर्टिकली अपोजिट. त्यामुळे हा जर 85 असेल तर हा सुद्धा 85. आपण लिहूया मेजर अँगल MGK is equal to HGS. याचं कारण आहे व्हर्टिकली अपोजिट, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो विरुद्ध कोन. म्हणजेच मेजर अँगल MGK is equal to, हा जर 85 असेल तर MGK सुद्धा 85 डिग्री. अशा रीतीने आपण जे गुणधर्म दिले, आपण जे गुणधर्म आज शिकलेलो आहोत त्या गुणधर्माच्या आधारे हे पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलेलं आहोत. पुढच्या तासाला आपण आणखी उरलेली उदाहरणं आज शिकलेल्या गुणधर्मांच्या आधारे सोडवणार आहोत. नेक्स्ट लेक्चर वी विल learn the remaining sums from that practice set 2.1. Thank you.